तर चला तर या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा यावरील एक प्रश्न पाहणार आहोत। अशा प्रकारे बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। प्रश्न काय दिलेला आहे पहा, तर या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितले 12 वस्तूची खरेदी किंमत ही 9 वस्तूच्या विक्री किंमत एवढी आहे म्हणजे समान आहे असं त्यांना सांगायचे। पहा काय सांगितलंय, 12 वस्तूची खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस आणि या ठिकाणी 9 वस्तूची विक्री किंमत म्हणजेच सेलिंग प्राइस। लक्षात घ्या, हे आपल्याला गिवन प्रश्नामध्ये माहिती दिली तर आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे। कमी कालावधीमध्ये याचा आन्सर कशा प्रकारे काढता येईल हे या ठिकाणी आपण शिकणार आहोत। हे इक्वेशन कसं बनलं हे लक्षात येणं गरजेचं आहे। तर 12 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे 12 इंटू कॉस्ट प्राइस इक्वल आहे, एवढी आहे म्हणजे समान आहे असं सांगितलंय। कशाच्या समान आहे? 9 वस्तूच्या विक्री किंमत, 9 वस्तूची सेलिंग प्राइस। या इक्वेशन वरून तुम्हाला एक रेशो काढायचा असतो। लक्षात घ्या, रेशो काढत असताना कधीही या ठिकाणी वरती सेलिंग प्राइस राहू द्या आणि खाली कॉस्ट प्राइस राहू द्या, जेणेकरून आपल्याला आन्सर काढणं किंवा रिझल्ट काढणं सोपं जाईल। पहा मग आपण काय करणार, या कॉस्ट प्राइसला इकडे पाठवणार म्हणजेच काय होणार, इकडे पाठवल्यानंतर सेलिंग प्राइस वरती राहील आणि कॉस्ट प्राइस या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये येणार आहे। नंतर हा 9 इकडे पाठवून घ्या तर 12च्या छेदामध्ये 9 येणार आहे। याचं सोपरूप द्यायचं। सोपरूप काय, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12। तर आपला रेशो आलाय 3/4/3 आलेला आहे। याचा अर्थ काय, याचं कन्क्लुजन काय निघणार लक्षात द्या। याचं कन्क्लुजन काय निघणार, 4 रुपयाची वस्तू 3 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकली। 3 रुपयाची वस्तू कितीला विकली? 4 ला, कारण इथं कॉस्ट प्राइस वर सेलिंग प्राइस। याचा अर्थ असा होतो 3 रुपयाची वस्तू 4 रुपयाला विकली म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे। मग प्रॉफिट झालेला आहे म्हणजे काय, 3 रुपयाची वस्तू, नीट लक्ष द्या, 3 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? 4 रुपयाला विकली। मग किती प्रॉफिट झालाय? 1 रुपया प्रॉफिट झाला। इंटू 100 करा आणि याचं सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जे आन्सर येणार आहे तुम्हाला सर्वांना माहित असेल, याचा भागाकार काय येतो। तुम्ही जर भागाकार केला तर या सर्वांना सॉल्व्ह केलं तर 33.333 येत राहतं। म्हणून आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी। पहा अशा प्रकारे कमी कालावधीमध्ये आपण आन्सर काढू शकतो। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।